शिव शिवोऽहं शिवोऽहं सच्चिदानन्दोऽहम् शिवोऽहं शिवोऽहं सच्चिदानन्दोऽहम् शिवाय नमो नमः शिवाय शिवाय नमो नमः शिवाय शिवोऽहं शिवोऽहं सच्चिदानन्दोऽहं शिवोऽहं शिवोऽहं सच्चिदानन्द ओम साम्ब सदा शिव साम्ब सदा शिव साम्ब सदा शिव साम्ब सदा शिव नमः पार्वतीपदे शिव हर 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 महादेव त्रैलोक्य संपदा लेख्य सम्मोलेखन भित्तये सच्चिदानन्द रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः यामः सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगाः अहं धर्मचारिणीं शम्भो प्रणमामि परां शिवाम् आदियोगी अनंत कोटी ब्रह्मांड नायक कैलासपती आशुतोष भगवान शिवप्रभू यांच्या दिव्य चरणी अनंत प्रणिपात करून आपल्या सर्वांचे हृदयस्थान श्रद्धास्थान असलेले वसुंधरा रत्न राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या दिव्य स्मृतीस पावन असं स्मरण करून आणि मला अध्यात्माच्या ओघात आणणारे आपल्या गावात सत्संगाची सुरुवात करणारे असे प्रातःस्मरणीय सिद्धदयाळ शिवाचार्य महाराज बेटमोरकर यांनाही माझ्या हृदय मंदिरी स्मरण करून आजच्या अल्पशा प्रवचनाला सुरुवात करूया. 35वा अखंड शिवनाम सप्ताह मोजे खानापूर येथील बघता बघता 2 दिवसाची प्रवचन सेवा झालेली आहे. 2 दिवस संपलेले, 3ऱ्या दिवसाची प्रवचन सेवा माझ्याकडे आली. पहिल्या दिवशी गोट्याप्पा महाराजांनी नामाचं महत्व सांगितलं. दुसऱ्या दिवशी शिवराज महाराजांनी आमच्या पूजा कशी केली पाहिजे, नैवेद्य कसं दाखवलं पाहिजे, हे सर्व याच्यावर थोडासा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. आता मी थोडस माहित नसलेलं बोलण्याचा माझा नेहमीचा प्रयत्न असतो. कारण काय माहितीये का, वर्षातून आपल्याला 7 दिवस परमार्थाचं चिंतन करायचं. बाकीचं सर्व वेळ आपण प्रपंच करत असतो, प्रपंच संसार चालूच असतो. आणि संसाराच्या गोष्टी या ठिकाणी काय सांगायचं, इथे परमार्थ सांगितला पाहिजे. आता परमार्थ सांगितला पाहिजे तर परमार्थ खूप आहे, अनंत आहे. आपल्याला अखंड शिवनाम आणि आपल्या वीरशैव धर्माचं तत्वज्ञान इथं सांगितलं पाहिजे असा अभिप्रेत आहे. शैव रत्नाकरांमध्ये एक श्लोक आहे गुरुजी, अनित्यानि शरीराणि विभो नैव शाश्वतः नित्यं सन्निहितो मृत्यो कर्तव्यो धर्म संग्रह. आपलं शरीर कसं आहे, अनित्य आहे, कायमचं राहणार आहे का? तुम्हाला सर्वजण सांगत असतील, थोडं कानाला गोड वाटायसारखं सांगत असतील, मी थोडस अवघडच सांगतो. कारण परमार्थ चांगला सोपा तेवढंच आहे, अवघड तेवढंच आहे. सगळे सोपं सांगत आहेत तर थोडं अवघड पण कोणीतरी सांगितलं पाहिजे.
अनित्य आणि शरीर, आणि हे शरीर आपलं नित्य नाही. पंचमहाभूताचं शरीर आहे, पंचमहाभूताला द्यावं लागतं. बरं आता आपण आहोत, पण लहानपणाचं शरीर आता आहे का आपलं? आत्ताचं म्हातारपणी राहील का? शरीर सुद्धा नित्य नाही, ते सुद्धा बदलत राहतं. वैभव सुद्धा शाश्वत नाही. रावणाची लंका गेली, ज्याच्या राज्यामध्ये घराघरामध्ये उंबरठा सोन्याचा होता, असं वैभवशाली असलेले जे राज्य होतं लंका, ते सुद्धा वैभव सुद्धा शाश्वत नाही. आणि आपण काय, नित्यम सन्निहितो मृत्यू, म्हणजे दररोज आपण मृत्यूच्या जवळ चाललोय. आपला 1 तास संपला, 1 मिनिट संपला, 1 सेकंद संपला, तो येत नाही. नित्य आपण काय चालूय, मृत्यूच्या जवळ चाललोय. म्हणून आपलं कर्तव्य काय आहे? कर्तव्य धर्म संग्रह. म्हणून आपण धर्म जाणून घेतलं पाहिजे. धर्म म्हणजे काय, परमात्मा म्हणजे काय, परमार्थ म्हणजे काय, परमरहस्य म्हणजे काय, अनेक लोकांनी आपापल्या प्रयत्न मांडण्याचा प्रयत्न केला. मी सांगत असताना परमार्थ म्हणजे आपल्या स्वतःची ओळख करून घेणं म्हणजे परमार्थ. गेल्या वर्षी सांगितलं, बऱ्याच ठिकाणी ऐकून असाल. मला आपण कोण आहोत हे कळून घेतलं पाहिजे. बाकी सगळे आपल्या भारतामध्ये 5000 जवळपास संप्रदाय आहेत. बाकी सर्व संप्रदायामध्ये अथातो ब्रह्म जिज्ञासा, म्हणजे ते ब्रह्म म्हणजेच परमात्मा जाणून घेण्यासाठी पण आपण आलो आहोत. म्हणून ते ब्रह्मची जिज्ञासा करा असं म्हणतात. आणि आपल्या धर्मामध्ये म्हणत मावळे तसं म्हणत नाही. त्या ब्रह्मापासून माझं काही खोळंबलं नाही. मी कोण आहे ते पहिले मला कळून द्या. खूप सुंदर आपल्या अभंगामध्ये म्हणे, माझा मीच कोण न कळे माझाशी, तुझ्या स्वरूपाशी जाणू कैसे. माझा मीच कोण न कळे माझाशी. मी कोण आहे हे कळालं नाही. मी म्हणजे मला दिलेले नाव नाही. ज्यांनी पाळण्यात मला नाव ठेवलं त्यांच्या पाठीवर पडले. हे मी कोण म्हणजे काय झालं, एक व्यक्ती असं दररोज पूजा करायला जात होता. मला देवतामध्ये सर्वात श्रेष्ठ कोण आहे बघावं, आपण त्या देवतेची पूजा करा. प्रत्येक गावामध्ये हनुमंतरायाचं मंदिर आहे. हे बलाढ्य हनुमंत आहे. हनुमंतराय श्रेष्ठ आहेत, आपण याची पूजा केली पाहिजे. म्हणून काय करायला लागला, हनुमंतरायाच्या मंदिरात येऊन दररोज पूजा अर्चा करायला लागला. पूजा करत असताना एका दिवशी काय झालं, एक माय माऊली आली आणि नैवेद्य घेऊन आली. नैवेद्य त्या हनुमंतरायाच्या त्या डोक्यावर ठेवली. तिथं पहिल्या दिवस नैवेद्य घेऊन आल्यानंतर नैवेद्य घेऊन आल्यानंतर एका दिवशी काय झालं, तो दररोज जसं पूजा करायला येत होता तसं त्या दिवशी पूजा करायला आला. पूजा करायला आल्यानंतर ते नैवेद्य मात्र कुंदीर खात होत. हा विचार करायला लागला, अरे मी तर हनुमंतरायाला श्रेष्ठ समजत होतो, पण त्याच्या डोक्यावरच त्याला ते नैवेद्य पण बाजूला करता येणार, त्या उंदराला पण हरवता म्हणजे बाजूला सारता येणार त्याला, त्याच्यापेक्षा तर उंदीर श्रेष्ठ आहे. तो काय केला, त्या उंदराला पकडला, घरी घेतला, तर उंदराची पूजा करायला सुरू केला. दररोज उंदराची शांत बसा, तिकडे बसा, हा शांत बसा. दररोज तो उंदराची पूजा करायला लागला. उंदराची पूजा करत असताना एका दिवशी मांजर आली घरामध्ये, आणि मांजर आल्याबरोबर त्या उंदराला काढून टाकलं. हा विचारात पडला, मी उंदराला श्रेष्ठ समजत होतो, उंदराला खाणार तर मांजर आहे, मांजर त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. मग मांजराची पूजा करायला सुरू. मांजराची पूजा दररोज चालू असताना एका दिवशी त्या मांजरानं दूध पिऊन टाकलं, आणि याचा राग आला त्याच्या पत्नीला. त्या पत्नीला मग त्याला हाकलून टाकले त्या मांजराला.
हा म्हणला मी मांजराची पूजा करत होतो, पण मांजराला भीती माझ्या पत्नीची आहे, म्हणजे पत्नी श्रेष्ठ आहे. मग दररोज खुर्चीवर बसून पूजा करून पत्नीची पूजा करायला सुरू केला. पत्नीची पूजा सुरू करत असताना एका दिवशी कोण आहे? भुकेला होता, शेतातून काम करून आला होता, भूक लागली होती खूप, जेवायला वाढ म्हणल्यानंतर जेवायला वाढली. मोहन नाही. चुकून त्या दिवशी भाजीमध्ये मीठच टाकायची विसरली. याला राग आणावा झाला, याने कानाखाली वाजवला. नंतर विचार करायला लागला, अरे त्याच्यापेक्षा तर सगळं श्रेष्ठ मीच आहे, मी उगाच दुसरी इकडे तिकडे शोधायला लागलो. म्हणजे मी कोण आहे म्हणजे असं आहे का? असं नाही. विनोदाची गोष्ट जा बाजूला, मी म्हणजे शिव आहे किंवा शिवाचा अंश आहे हे जर तुम्हाला कळायचं असेल तर एक दुसरा दृष्टांत देतो. एक ऋषी बसले होते, गंगा नदीच्या तटेवर बसले होते. गंगा नदीच्या तटेवर बसून शिवोहम 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 असा उच्चार करत होते जोराने. शिवोहम या शब्दाचा अर्थ आहे शिव अहम, म्हणजे शिव मी आहे, मी शिव आहे असं म्हणत होते. मग एकदा व्हॉट्सअप जात असताना एका भक्त विचारला, महाराज तुम्ही कसं काय शिव असू शकता? शिवाकडे त्रिशूळ आहे, त्याचे जटा आहेत, बर का, साप आहे गळ्यामध्ये, तुम्ही कसं काय शिव होऊ शकता? तर ते म्हणले, तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो, हे कमंडलू घे आणि याच्यामधून ते गंगा नदीचं पाणी आहे. मग तो घेतला, ते कमंडलू घेऊन, समोरच गंगा नदी होती, गंगा नदीतून पाणी घेऊन तो समोर आला. मग ते ऋषी विचारू लागले, ह्याच्यामध्ये गंगा कुठे आहे? तो भक्त म्हणाला, महाराज तुमच्या समोरच घेऊन आणलं, म्हणजे हे गंगेचंच पाणी आहे, म्हणजे दुसरं कोणतंच पाणी नाही. अरे म्हणजे गंगा नाही याच्यामध्ये, बघ त्या गंगामध्ये तिकडे जहाज आहे, तिकडे ते स्नान करायला लोक, हे गंगा कुठे आहे? म्हणजे ह्याच्यात कुठे जहाज आहे? ज्याप्रमाणे या कमंडलू मधलं असलेलं पाणी सुद्धा गंगाच आणि त्या तलावामध्ये असलेलं पाणी सुद्धा गंगाच आहे, तसं तो शिव परमात्मा सुद्धा शिवच आहे, त्याचा अंशरूप सुद्धा मी शिवच आहे. परमरहस्यामध्ये मनमथ माऊली याला दृष्टांत देतात क्षीर सागर आणि तरंग. जसं सागरामध्ये असं लाट येतात, सागर म्हणजे पाणी आहे, भरपूर पाणी आहे, हवाक पाणी आहे, त्याच्यावर लाट येत असतात, त्याच्यावर तरंग येत असतात, मोठे मोठे लाट येत असतात. ते लाट आकाराने येतात वेगळे, पण ते लाट भंगू दे किंवा लाट तसंच राहू दे, काय आहे ते? सागरच आहे. तसं आपण आकार रूपात जरी आलो तरी आपण शिवच आहोत हे ओळखून गेलो म्हणजे परमार्थ. मी कोण आहे बरं का? परमार्थ थोडंच आहे, एवढ्या लवकर समजत नाही मी कोण आहे, त्याच्यासाठी खूप आहे सांगायचं, पण थोडक्यात तरी. यानंतर आपला वीरशैव धर्म 19 तत्वावर अवलंबून आहे. बरं, अष्टावरण, पंचाचार आणि षडस्थळ आपला धर्म एवढा सूक्ष्म रूपाने सांगितलेला आहे. पण आजकालची कलियुगाची स्थिती अशी झाली की धर्म जाणून घ्यायची कोणाला इच्छा नाही. कपिलराच्या पदयात्रेत चालवतो गुरुजी 4-5 दिवसाची सेवा झाल्यानंतर एकटा मनोगत व्यक्त करण्यासाठी उठला. सगळ्या शिवाचार्यांच्या पुढे मला म्हणजे हे काय तुम्ही प्रवचन चालू केलं, म्हणजे भजन केलं तर त्याच्यात आनंद, ह्याच्यात काय म्हणजे हे पुस्तक वाटतंय की प्रधानस्य वचनमिति प्रवचन. प्रवचनाचं महत्व खूप आहे. कारण काय की कीर्तनाची परंपरा 1-2 संप्रदायात असतील, पण पूर्ण भारतभर प्रवचनातूनच ज्ञान प्रसार. वेदांती लोक हे संगीत सुद्धा ठेवत नाहीत बरं का, त्यांना शिवाय देतात का? लक्ष त्यांच्याकडे जात आणि सांगायचं तत्वज्ञान आणि ज्ञान विसरून जातो. आणि तुम्हाला या संसाराच्या फेऱ्यातून 84 लक्ष फेऱ्यामधून जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला ज्ञानच पाहिजे, दुसरं कोणत्याही वस्तू काही कामाची नाही. एवढं सगळं खटाटोप कशासाठी? ज्ञान मिळवण्यासाठी. गुरुचं पूजन केलं पाहिजे म्हणतात. पहिल्या अध्यायामध्ये गुरु कोण आहे सांगितले.
मनमत मौर्य पहिल्यांदाच परमात्मा गुरुचं तत्व सांगितलंय. तुझं रूप ना रेखा ना नाम आम्ही भक्ती धरून ठेवली ना. एरवी वेदशास्त्राशी तू अगम्य तू अगोचर. परमात्मा कोणाला एवढ्यापैकी कोणाला तर दिसले काय देव? कोणाला तरी दिसले का? नाही का? मनमत मौर्य तेच म्हणतात, त्या भगवंताला नाम नाही, रूप नाही, रेखा नाही, काहीच नाही. आम्ही भक्ती देऊन ठेवले ते नाम, कारण ते वेदशास्त्राला सुद्धा कळलं नाही. असं कसं महाराज म्हणजे वेदामध्ये सर्वच माहिती आहे, पूर्ण जगाचं ज्ञान आहे, वेदाला कसं कळलं नाही म्हणलेलं तुम्ही महाराज? तर तुम्हाला सांगतो, मी थोडीशी उच्च भाषा किंवा वेगळं तत्वज्ञान सांगण्याचा प्रयत्न करतो, कारण हे सांगण्याचा प्रयत्न कोणी करत नाही. वेदाला विचारलं, परमात्मा, परशिव, परब्रह्म, जे तुम्ही म्हणता, जो देव म्हणता, जो सर्वव्यापी आहे, तो आहे कुठे? त्या वेदाला जर विचारलं तर देवाने ते निर्गुण परब्रह्म, ज्याला रूप नाही, रेखा नाही, नाम नाही, ते आहे कुठे, ते कसं तुम्हाला कळलंय का? तर वेदाने सांगितलं शेवटी त्या निर्गुण परब्रह्माविषयी की नेती नेती. नेती नेती म्हणजे न इति म्हणजे हे नाही, ते नाही, म्हणजे त्यालाही कळालेलं नाही. कारण सांगू शकत नाही तो. आमचे कीर्तन करायचे पालखी महाराज सगुण आणि निर्गुण या परब्रह्माच्या दोन रूपावर आमचे 48 मिनिट फोनवर वार्ता झाली, तरी काही प्रश्न अजून आणत तरी. वेदाला सांगितलं परब्रह्म परमात्मा तुम्हाला कळायला करतात, पर भेद म्हणते आम्हाला कळायला नाही. आपल्यासारख्या पामराची गोष्ट काय मला सांगा बरं. निर्गुण रूप तुला कळालं नसेल वेदा, पण तुला सगुण रूप तर कळालं असेल देवाचं. सगुण रूप कुठे आहे काय सांग? तर वेदाने सांगून टाकलं, तो परमात्मा परब्रह्म शिव जो आहे, सर्वम खलु इदम ब्रह्म म्हणजे सर्वांमध्येच ते परब्रह्म आहे. का एखादी जागा नाही म्हणलं तर त्याच्यामध्ये आहेच. याच्यावर प्रत्येक गोष्टीवर दृष्टांत देत गेलं तर एकाच तत्वज्ञानावर, एकाच गोष्टीवर आपलं प्रवचन संपून जाते. पण मला विषय मांडायचे थोडं थोडं पुढे येऊन, कारण जे महत्वाचं सांगायचं ते राहून जाऊ नये. आणि ते सांगण्याच्या अगोदर त्याची पूर्वपीठिका सांगणं गरजेचं आहे. तुम्हाला जर धडा वाचायचा असेल तर डायरेक्ट धडा वाचायला येत नाही. पहिल्यांदा बाराखडी पाठ करावी लागते, त्याच्यानंतर छोटे छोटे शब्द, त्यांना मात्राचे शब्द पाठ करून मग पुढे धडा वाचता येतं. म्हणून हे पूर्वपीठिका थोडं थोडं बाराखडीपासून सुरुवात आहे. समजा धर्म काय, धर्म धर्म म्हणतात, प्रत्येकाने धर्माची व्याख्या वेगळी केली. धर्म म्हणजे काय? प्रत्येकाचा धर्म, मुस्लिमांचा धर्म आहे, ख्रिश्चनांचा धर्म आहे, जैनांचा, बौद्धांचा, सगळ्यांचा धर्मच आहे. धर्म म्हणजे तर काय नेमकं? मनमत माऊलींच्या अनुयायांनी मनमत माऊलींच्या शब्दावर विश्वास ठेवून त्यांच्या प्रमाणात राहिले. तर त्यांनी काय म्हणले, धर्म जे कुळीचा जाणीजे आपुल्या स्वधर्मेवरती जे. परम रहस्यामध्ये जर तुम्ही एकेका श्लोकावर ध्यान देऊन जर अभ्यास केला, तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतात. आपलं जे कुळ आहे, आपण ज्या कुळात जन्मलो ना, ते धर्म आहे. तुम्ही कोणत्या कुळात जन्मलात? म्हणून मनमत माऊलीने म्हणले नाही तुम्हाला की आमच्याच धर्माने वागा म्हणून. निजू नका जागा जागा आपल्या स्वधर्माने वागा म्हणून. तुमचं कोणता धर्म आहे त्याच्याप्रमाणे वागा. धर्माची व्याख्या अशी केलेली आहे. 5 वाजता सकाळपासून वेळ चालू आहे, मला माहिती आहे सगळ्यांच्या पायाची अवस्था खराब आहे बरं का. आणि ऐकणारे खूप असतात, कारण काही जणांची ऐकण्याची इच्छा असते, काही जणांचं तेवढी काही इच्छा नसते महाराज. कारण काय ह्याच्यासाठी प्रारब्ध लागतं. प्रारब्धावरचे एक छोटस दृष्टांत सांगून आणि माझे पंचाचारावरचं आचारावरचं थोडस चिंतन करून आपण संपूयात. मला माहिती आहे आणि मी टाइम नुसारच चालणार आहे. फक्त 10 ते 10 मिनिटांमध्ये संपून टाकतो.
सगळ्यांच्या प्रारब्धात परमार्थ असला पाहिजे. प्रारब्धात दैव योगामध्ये तुमच्या भक्ती असेल तर तुम्हाला या मंडपात राहता येते. नाहीतर आपल्या गावामध्ये संख्या किती लोकांची आहे बरं, इथं येऊन आता किती जण उठून गेले. प्रारब्धात पाहिजे या गोष्टी ऐकण्यासाठी. काय झालं, प्रारब्ध कसं असतं, एकदा एक ऋषी बसले होते, नदीच्या काठी बसले होते, तलावाच्या काठी, आणि ते ध्यानस्थ बसले होते. त्यांचं ध्यान पूर्ण झाल्यानंतर डोळे उघडले. डोळे उघडल्यानंतर समोर त्यांना एक कवटी दिसली, मानवाची कवटी. कवटी दिसल्यानंतर ते कवटी बघितले. ऋषी त्रिकालज्ञानी होते, म्हणजे भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्य काळ हे त्यांना कळत होतं. मग त्यांनी कवटीवर बघितल्यानंतर त्यांनी असं बघितले की या कवटीचं अजून प्रारब्ध कर्म शिल्लक आहे. प्रारब्ध कर्माचा भोग असा आहे, तुम्हाला सांगतो. सदा प्रेमयुक्त जपा शिवनाम, सकाळी काम टाकून या. पहिल्या दिवशीचं आपण घेतलंय, त्याच्यामध्ये तिन्ही कर्माचं सांगितलंय. तयाचे संचित जात असे जळून नासे क्रियमान नामबळ. संचित जर तुम्ही आता काही पाप केलं असेल, ते काही जमा झाले असेल, तर ते नामबळानं, नामस्मरणानं, भक्तीनं हे नष्ट होऊन जाते, जळून जाते. क्रियमान आता करत असलेलं पाप सुद्धा तुमच्या नामानं, भक्तीनं कळत जळून जाते. पण त्याच्यामध्ये शेवटी सांगले, प्रारब्ध तो त्याचे सर तसे भोगे मग देह त्यागी शिवची. प्रारब्ध कर्म कोणालाही चुकत नाही. प्रारब्ध कर्म म्हणजे काय, हे जे कर्म आहे हे जे परिपूर्ण झाले, पुढच्या जन्मात गेले, हे प्रारब्ध झालं तुमचं. आता रामाला चुकलं नाही प्रारब्ध, कृष्णाला चुकलं नाही प्रारब्ध. आम्ही कोण आहोत? माणसाला वाटत असेल मी कर्म करतो, मी एकटाच करतोय, मला कोण बघतोय. सगळेजण म्हणतात चित्रगुप्ताकडे सगळं काही असतं, ते ग्रंथ वगैरे घेऊन येतो, बघतो पुण्य काय पाप काय. तसं काही नसतं महाराज. आज सांगायला सोपं पडलंय. तुमचे डोळेच तुमचे कॅमेरे आहेत आणि तुमच्या आतमध्ये हार्ड डिस्क बसले. मेमरी कार्ड म्हणजे समजते का, मानवाची मेमरी कार्ड 24,70,000 GB एवढी असते. म्हणे सायंटिस्टचं हे आहे संशोधन. तेच काढून तुम्हाला दाखवत, तुम्ही नाहीच बोलू शकत नाही. तुमचाच व्हिडिओ काढून तुम्हाला दाखवणार. हे बघा, हे केलंच की नाही, कोणी दुसरं सांगायची गरज नाही. म्हणून कर्म करताना मात्र कोणाचीही चिंता नसेल तर आपलं कर्म कधी चुकत नाही. ते प्रारब्ध कर्म तर चुकतच नाही. मग त्या ऋषींनी काय केलं, ह्याचा प्रारब्ध कर्म चुकीचं आहे, अजून याला भोगायचं तरी काय आहे बघा. म्हणजे सगळं शरीर गेलं, हाडमास गेलं, जीव गेलं, नुसतं हाडाची कवटी तरी सुद्धा प्राप्त. किती वाईट कर्म केलं असेल यानं, बघाव तर बघा. म्हणून काय केले त्या ऋषींनी, ते कवटी घेतली, आपल्या झोळीमध्ये ठेवले. झोळीमध्ये ठेवून निघाले. रस्त्यात जे गाव होतं त्या ठिकाणी त्यांचा शिष्य होता. ते शिष्याच्या ठिकाणी त्यांनी काय म्हणले, शिष्याला बोलावून की हे कवटी सांभाळून ठेव, मी वाराणसीला, काशीला यात्रा करून येतो, तोपर्यंत तू सांभाळून ठेव, ह्याचं मात्र काळजी खूप घे, मी आल्यानंतर जसेच्या तसं मला परत दे. गुरूंनी दिलेली आज्ञा म्हणून त्याने काय केलं, ते कवटी घेतलं, आपल्या कपाटामध्ये, लॉकरमध्ये व्यवस्थित ठेवलं, जपून ठेवलं. आणि काय करायला लागला, गुरुनी तीनदा बजावून सांगितलं याला सांभाळून ठेव. याचा अर्थ काहीतरी असेल म्हणून दररोज त्याला काय करायचं, कपाट उघडायचं, लॉकर उघडायचं, कवटी व्यवस्थित आहे का बघायचं, मग लॉकर लावून, कपाट लावून मग शेताला जायचं. त्यावेळेस कमरेला बांधून ठेवत होती. दररोज असं चालू होतं. पण आपलं काहीतरी वागणं बदललं. सर्वात पहिलं कोणाला कळते, घरातल्या आपल्या मालकींना कळते. काहीतरी थोडस दररोजच्या पेक्षा काहीतरी बदललंय. दररोज असं सोड जात होते कपाट मध्ये, हे आता चावी लावून बघून दररोज सोबत ठेवलेत काय, तर बघवलं काय. एक 4-8 दिवस झाल्यानंतर याला काय थोडं विसर पडला. म्हणजे काय आता दररोज व्यवस्थित चालूच आहे. एका दिवशी चुकून चावी लावून गेली घरात. चावी घरात राहून गेली. मालकीन त्यांची तेच वाट बघत होती, त्याची बायको. मग ते चावी घेऊन तिनं कपाट खोलून बघितली, लॉकर काढून बघितले, तर काय आतमध्ये काय, तिला वाटलं कोणता हार, सोनं, पैसे वगैरे ठेवले की काय. त्याच्यामध्ये मानवाची कवटी. आता पहिल्यांदा थोडासा घाबरलेली, लॉक लावून बंद करून
घरात बसली विचार करायला लागली आता कराव काय. बायकाच्या पोटामधलं कुणाला तर सांगल्याशिवाय ते राहतच नाही. आता निघाले व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर. पहिलं जर तुम्हाला गोष्ट कोणती पसरवायची असेल तर हे कोणाला सांगू नको माय म्हणून एका बाईला जर सांगितलं घंट्यामध्ये सर्व गावाला पत्र आलं. ह्याच्या मनामध्ये आता कसं सांगू, कोणाला विचारू की कवटी ठेवलेली आहे त्याचं काय विचारू, आता काय करते. मग सगळ्या बायकांची शेजारी तुझी पक्की मैत्रीण कथेतली आहे बरं का, तुम्ही आजूबाजूच्याला बघू नका. तर ती शेजाऱ्यांच्या घरी जाऊन विचारायला जाते ती आणि मग ते आमच्या मालकाने असं कपाटामध्ये कवटी ठेवले याचं कारण काय मला काही समजून असेल. काय भूक करणी बाधा काय तंत्रमंत्र काय भांडण म्हणून शेजारी होती तिला चान्सच बघलेले होते याच्यात भांडण कसं लावून ठेवा बरं का. तिनं काय उत्तर द्यावं. तिनं म्हणली अजून विसरलं नाही का माहितीला म्हणली. आता तिनं म्हणजे कोणाला म्हणली तुला काय सांगावं माय म्हणले तुझ्या अगोदर त्याचं एक लग्न झालं होतं म्हणजे. लग्न झालं त्याच्यानंतर तिनं वारली, तिने मेली, पण तिची कवटी सुद्धा तिने जपून ठेवून दररोज बघवलेली अजून सुद्धा तिला विसरला नाही. ती कवटी तिची सोय म्हणून सांगितली झाली उगाच बरं काय. आता तिला एवढा राग आला सरळ उठली ताडच्या मध्ये घरात गेली की कपाट खोलून ती कवटी काढली. खलबत्ता असतो ना आपला खलबत्ता, खलबत्त्यात त्याला कुठून चुरा करून टाकली, बारीक चुरा. त्याचा सगळा कार्यक्रम आटोपल्यानंतर संध्याकाळी हा आला. जवळ बघतोय तर चावी नाही, म्हणजे चावी विसरून राहिली वाटायला म्हणला. आता आला गडबडीत आला. आजचं घरचं वातावरण काहीतरी वेगळंच. दररोज पाणी घ्या, चहा पिता का, मग पाणी दिल्यानंतर तावेल द्या, असं सगळं काहीतरी राहतो. आज कोणी विचारायलाच तयार नाही बरं का. जाऊ दे म्हणजे काहीतरी कामात असेल मग स्वतःच पाणी घेतला, विचारा पायावर टाकला पाणी बरं का. मग नंतर आता विचारला चहा तर आता करून द्याच म्हणावं लागते. तेव्हाच्या काळात आता ते करतायत स्वतःच करून गेले. तर मग चहा मिळेल का म्हणून विचारलं तर बायकोचा आवाज आला मधून घ्या तुमच्या तिच्याकडूनच. आता ह्या कोणाकडून तुझ्याशिवाय कोण आहे आता. नाही तुमची आहे की ते तिच्याकडून घ्या. आता लागलं दोघांचं भांडण जोरात घरात. त्याचं सुदैव तेवढ्यामध्ये ऋषी आले, ते वाराणसीला गेले, त्याचे गुरु आले बर का. त्याचं काहीतरी चांगलं होतं भाग्य. मग तेवढ्यामध्ये त्यांनी येऊन मग सांगितले की मी तुला कवटी दिली होती ती परत दे. मग त्या बायकोच्या लक्षात आलं कोणती कवटी. मग सगळी कथा जशी झाली तशी त्यांनी सांगितले गुरु महाराजांना की असं असं झालं महाराज, तुमची कवटी बघा त्या कलबत्त्यामध्ये पडली बघा, चुरा झाला त्याचा. मग गुरुवर्य म्हणले मी वाचलं होतं म्हणले अगोदरच की त्या कवटीवर त्याचं प्रारब्ध कर्म अजून भोगायचं आहे. तर ते काय बघायचं ते बघण्यासाठीच मी कवटी ठेवलं होतं. म्हणजे कळालं मला ते कलबत्त्यामध्ये यांच्या हातून फुटायचं त्याचं प्रारब्ध होतं झालं. तसं धर्म ऐकणं, या धर्म मार्गात येणं आणि आपण भक्ती करणं हे सुद्धा प्रारब्धात पाहिजे. सहज होत नाही. कोणाला या म्हणलं तर येत नाही. तुम्ही जर आफ्रिका, जर्मनी इकडे तिकडे गेलास तुम्हाला काय कळालं असतं शिव, काय कळालं असतं ते. अनेक जन्मापासून तुम्ही इथे आहात, अनेक जन्मापासून तुमची शिवावरची भक्ती आहे म्हणून तुम्ही इथे अनंत जन्मेचे ज्या गाठी सुखरतो तुझी शिवभक्त होय पा म्हणून तुम्ही याच्यात आलात. मग इथं आल्यानंतर तुम्ही भक्ती केलं पाहिजे. असं प्रारब्ध कर्म आहे. आता थोडक्यात आचार सांगतो कसं आहे. अष्टावरण सगळ्यांना माहिती आहे. जर तुम्हाला धर्माचं जर फळ व्यवस्थित मिळावं वाटत असेल तर तुम्हाला धर्माच्या प्रमाणे चाललं पाहिजे. आणि आपल्या धर्मामध्ये 8 आवरण आहेत तर 5 प्रकारचे आचार आहेत. प्रत्येक धर्मामध्ये एकच आचार आहे सदाचार. चांगलं वागा, चांगलं राहा, चांगलं बोला, चांगलं करा.
ते सगळ्या धर्मात आहे, पण आपल्यामध्ये एकच आचार नाही, आपल्यामध्ये 5 आचार आहेत. तुम्ही म्हणाल कसं का हुआ, आम्हाला 5 का, त्याला एकच का, आम्हाला का अवघड? कारण का इतर धर्मामध्ये तुम्हाला मुक्त होण्यासाठी कमीत कमी 3 जन्म घ्यावे लागतात, कमीत कमी. बाकी हजारो लाखोची गोष्ट. पण तुम्ही वीरशैवामध्ये जेव्हा कुळामध्ये जन्मता, एकेर जन्मना मुक्ती वीरांतू महेश्वरी म्हटले, म्हणजे तुम्ही एकाच जन्मामध्ये मुक्ती मिळू शकता. त्यामुळे तुम्हाला 5 आचार आहेत. तुम्ही वागलात त्या प्रमाणात आचार आहेत, नाही तर तुम्हाला या जन्म आहेच. तर पंचाचार आहेत आपले प्रत्येकाला. आणि कसं माहितीये का, प्रत्येक सांगणारा व्यक्ती प्रबोधनकार असो, शिवाचार्य असो, कोणी असो, आचार नसेल तर ज्ञानाला किंमत नाही, अजिबात किंमत नाही. मी तुम्हाला सांगतो, दूध जे आहे गाईचं दूध अमृताप्रमाणे सर्वात चांगलं असतं. ते अमृताप्रमाणे किंवा अमृतच पकडा, तुम्हाला अमृतच दिलं, त्या अमृत आहे घ्या प्यायला. कशामधून दिलं? माणसाच्या कवटीमध्ये टाकून दिलं, घ्या प्या म्हणून. पिल का कोणी? घेईल का? तसं ज्ञान उत्कृष्ट आहे, पण आचरण सांगणारा व्यक्ती सुद्धा आचारवानच असायला पाहिजे. देणारा व्यक्ती आचारवान. 104 वर्ष आमच्या माऊलींनी पूर्ण धर्माचा प्रचार प्रसार केला. आचार बघा त्यांचा. दुसरी इकडे तिकडे कुठे बघायचीच गरज नाही. संतांचं जीवनचरित्र बघितलं तर आपल्याला सगळं कळतं. असा आचार तर आपले एक आचार नाही, 5 आचार आहेत. 5 आचार काय थोडक्यात सांगून टाकतो तुम्हाला, थोडक्यात, जास्त वेळ नाही. लिंगाचार, सदाचार, शिवाचार, सदैवच, भ्रष्टाचारो गणाचार, पंचाचार, प्रतिष्ठिता. 5 आचार आहेत आपल्या लोकांना. काय? एक आहे लिंगाचार, दुसरा आहे सदाचार, तिसरा आहे शिवाचार, चौथा भ्रष्टाचार आणि मग गणाचार. याचं काय प्रत्येकाचं विश्लेषण करणं खूप मोठं होते, पण एक एक वाक्यामध्ये सांगतो तुम्हाला. लिंगाचार म्हणजे काय? प्रत्येकासाठी आचार आहेत बरं का. आताच सगळं विसरून जा, आता झोप सोडा, हे 5 तरी आहे. तुम्ही आतापर्यंत सगळं विसरलं तरी चालतं, कारण हे महत्वाचं आहे. हे आपल्याला दररोजच्या कामाचं आहे. प्रत्येक वीरशैवासाठी एक आचार आहे, ते पहिलं म्हणजे लिंगाचार. लिंगाचार म्हणजे काय? गुरु नाम दत्त लिंगाद्वय नास्ती महितले इति भावानुसंधानम लिंगाचारस उच्यते. एकाच वळीमध्ये अर्थ सांगून टाकतो तुम्हाला. गुरुंनी जे तुम्हाला दीक्षा देऊन जे लिंग दिलेले आहेत, त्या लिंगापेक्षा दुसरं कोणतंच देव तुमच्यासाठी महत्वाचं नाही, असं भावानुसंधान करून त्याची पूजा करत राहणं हे लिंगाचार आहे. हे लिंगाचाराने वागलात तर तुम्ही ते आचाराने वागलात. हे प्रत्येकाला कंपल्सरी, याच्यामधून सुटका नाही. प्रत्येक वीरशैवासाठी 5 आचार कंपल्सरी, तर तो वीरशैव, नाहीतर शैवच. सांगितलं गुरुंनी दिलेल्या इष्टलिंगाशिवाय दुसरं कोण. एवढेच काय, हनुमंत माऊली आपल्या अभंगामध्ये म्हणतात, तुम्ही गळ्यातलं लिंग सोडून जर स्थावर लिंगाला पूजन करत असाल तर सुद्धा तुम्ही दोषी आहात. का? तुमचं लग्न लावून दिलेल्या लिंगासोबत, तुमचं लिंग म्हणजे तुमचा पती झाला, अंग म्हणजे तुमचा सती झाला, तुमच्या पतीला सोडून दुसऱ्याची पूजा तुम्ही नाही चालत. पंढरीचा विठ्ठल बघितला तुम्ही, पुंडलिका आणि पंढरीची हे केली, पांडुरंगाची पूजा केली का तुम्हाला? आई वडिलांची पूजा केली होती, तर भगवान प्रसन्न झाले. लिंग म्हणजे ब्रह्मांडाचं प्रतीक आहे बरं का. पण ते गुरुने दिलेलं आहे. लिंग घ्यायचं म्हणलं तर कोणी घेतलं घातलं चालू आहे पूजा नाही, गुरुच्या हातूनच. का? चेकवर तुम्ही लाख लिहा, करोड लिहा, किती लिहा, तुम्हाला पैसे होतात, पण कधी? त्या एका कागदाचे करोडो रुपये होतात तुमचे, पण कधी? त्याच्यावर सही आणि शिक्का असला पाहिजे. ते सही आणि शिक्का म्हणजेच गुरुने दिलेली दीक्षा, तरच त्याला किंमत आहे. नाहीतर चेक घेऊन मी गेलो, द्या करोड रुपये म्हणून कोणी देते का? म्हणजे नाव लिहून सगळं लिहून गेलो, त्याच्यावर सही आणि शिक्का पाहिजे, असं आहे. तसं लिंगाचार ते आहे. लिंगाचार झाल्यानंतर येतं आता सदाचार.
सदाचार मध्ये काय सांगितलं, धर्मार्जितेन द्रव्येन यत् संकल्पं मनमोहम गुरुलिंग जंगमानाम इति सदाचार स्मृत. तुम्ही धर्म करून कष्ट करून घामाने मिळवलेला पैसा, उगा काळा पैसा कोणत्या बियाला मी लावलो, मी मोठं कार्य करायलो, मी हे सगळं करायलो असं नाही. खूप व्यवस्थित सांगितलेलं आहे. धर्मार्जितेन द्रव्य, द्रव्य म्हणजे अर्थ, पैसा, धन. तुमच्या स्वतःच्या कष्टाचा पैसा तुम्ही काय करायला पाहिजे, गुरु लिंग जंगम यांच्या सेवेसाठी. कारण काय, प्रत्येक जण जे पैसा कमवतो त्याच्यामध्ये 4 भाग असतात. पहिला भाग 25% भाग असतो समजा धर्माचा, दुसरा 25% भाग असतो राज्याचा. राज्याचा म्हणजे आता राज्य नाही तर सरकार, हेच राज समजा. तुमचं नळपट्टी, घरपट्टी, लाईट बिल काय असेल, जीएसटी सीएसटी सगळं, ते 25%. 50% गेले. तिसरा जो तुमच्या कमाईचा, तुमच्या धनाचा जो हिस्सा असतो तो चोराचा असतो. तो कधी घेऊन जाणार, कोणीतरी लुबाडेल, कोणीतरी घेऊन जाईल, चोरी होईल, काहीतरी होईल. 3 गेल्यानंतर 25% तुमच्या संसारासाठी, तुमच्यासाठी असतो. तर धर्मार्जितेन द्रव्य म्हणजे धर्माने केलेलं जे सगळं द्रव्य आहे, अर्थ आहे, हे गुरु लिंग संगमासाठी वापरणं म्हणजेच सदाचार आहे. लिंगाचार कळाला, सदाचार कळा. आता शिवाचार. शिव एव परम रम्य पंचकृत्य परायण न तत्वज्ञागती शिवाचार ही कीर्तिता. लिंगाचार कळाला तुम्हाला, सदाचार कळाला. शिव एकच परब्रह्म आहे आणि तोच सगळ्याचं कारण आहे. जगाची उत्पत्ती, स्थिती, लयासाठी कारण आहे. आपलं सर्वस्व काही तो एकच शिव परब्रह्म आहे आणि त्याच्याशिवाय आपल्याला दुसरा कोणता पर्याय नाही, गती नाही. हे भाव ठेवणं म्हणजे शिवाचार. आणि हे 3 आचार समजले का? पहिल्यांदा लिंगाचार, इष्टलिंग, सदाचार, धर्मार्जित द्रव्य आणि शिवाचार. शिव हेच परब्रह्म मानणं, त्याच्याशिवाय दुसरी कोणती गती नाही, याला शिवाचार म्हटले आहे. त्याच्यानंतर गणाचार आला. शिवस्य शिवभक्तस्य शिवधर्माधिकस्य च न शृणोति यन्निंदास गणाचार उच्यते. आचार सांगितलं तुम्हाला 5 कोणते आहेत ते. गणाचार मध्ये काय माहितीये का, शिवाची निंदा, शिवभक्ताची निंदा, शिवधर्माची निंदा. जो कोणी ऐकत नाही ना त्याला गणाचार म्हणायचा. ऐकत नाही. सती मातेला सहन झालं नाही शिवाची निंदा, आत्मदहन करून टाकलं. वीरभद्राला सहन झालं नाही, त्याने पूर्ण यज्ञ विध्वंस करून टाकले. हे गणाचार आहे आपल्यात. आपल्या धर्माच्या विरुद्धाचं कोणतंही निंदा कोणी ऐकू नये, हे आपल्यातला आचार आहे. त्याला पर्याय नाही, हे आहेच. 4च्या नंतर मग शेवटचे जे आहे भ्रत्याचार. शिवभक्त जना सर्वे वरिष्ठ पृथ्वी तले तेषा मृत्यू होमेती यत् प्रत्याचार इति स्मृत. जे जे कोणी या पृथ्वी तलावर आहेत, जे शिवभक्त आहेत, ते शिवभक्तांचं सर्वात आपल्यासाठी सर्व मोठे, त्याच्यापेक्षा मोठं आपल्यासाठी कोणी नाही, हे भाव ठेवणं आणि त्याची सेवा करणं हे भ्रत्याचार. भ्रत्य म्हणजे सेवक. हे 5 आचार आहेत. पहिला आचार गुरुने दिलेले इष्टलिंग, दुसरा आचार धर्माने मिळलेले द्रव्य गुरुलिंग संगमाला देणं, तिसरा आचार शिव एकच परब्रह्म आहे आणि त्याच्याशिवाय दुसरं कोणाला गती नाही, आपल्याला दुसरं कुठलंच काही मार्ग नाही, शिवाचार झाला. मग 14 आचार काय सांगितलं मी तुम्हाला, कोणाची ही निंदा ऐकायची नाही, शिवाची, शिवधर्माची, शिवभक्ताविषयीची ऐकायची नाही, हे गणाचार झालं. आणि शिवभक्त सर्वात मोठे आहेत हे अनुसंधान करून त्याची सेवा करणं, आपल्या परीने जे होईल ते करणं, याला प्रत्याचार असं सांगितलंय. वेळेपेक्षा थोडस जास्तच वेळ घेतलो, कारण काय हे सांगणं गरजेचं होतं. पंचाचार हे 5 प्रकारचे आचार आहेत आणि त्या 5 आचारावर पुस्तकच लिहिले. खर तर मला नचिकेताचं पण एक थोडस चरित्र सांगायचं होतं बरं का. मला नेहमी वेळच कमी पडतं,
म्हणून मी काय करतो, पुस्तकाच्या माध्यमातून वाटण्याचा प्रयत्न करतो. तर आजचं सकाळचं खरं तर 1 तासाचं प्रवचन असतो, तरी आपण अर्धा तासच केलोय बरं का. वेळेअभावी जसं जमलं तसं त्याप्रमाणे आपण आजचं प्रवचन केलेलं आहे. आणि संध्याकाळचं सत्र आहे त्यामध्ये, कारण सकाळच्या सत्रामध्ये परमरहस्य आणि ह्याच्याविषयी बोलायचं असतं सहसा, म्हणून धर्माविषयी बोलले. अजून जे काही असेल थोडं बहुत बोलायचं आपण संध्याकाळच्या सत्रामध्ये बोलूया. आणि आजची जी झालेली म्हणण्यापेक्षा करून घेतलेली जी सेवा आहे त्या भगवान शिवाच्या गुरुवर्याच्या चरणी अर्पण करून माझ्या सेवेला पूर्ण वेळा. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव. संत शिरोमणी